बोलो भारत माता की वंदे जय जवान जय किसान। महाराष्ट्राचे कुलभूषण छत्रपती शिवाजी महाराज, चित्तोड नरेश महाराणा प्रतापजी, ईशवंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योती, महात्मा क्रांती, महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, माता गौतमी, माता प्रजापती, माता सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ यांच्या त्यागाला मी प्रथम पंचांग प्रणाम करतो। आज दिनांक 22 जुलै 2026 रोजी लोकेश दादा भारतीय थलसेनेचा कंटक प्रवास करून आला, त्याबद्दल जोरात टाळ्या वाजवा। सर्वप्रथम सैन्यामध्ये जाणारा कोण असतो तो शेतकऱ्याचा, गरीबाचा किंवा कष्टकऱ्याचा मुलगा असतो। कोणाच्या आमदार खासदारचा मुलगा बघितला का आजपर्यंत? आमदार 288 महाराष्ट्राचे आणि भारताचे 552 खासदार, एकाही दादाने आपले नामदारांची मुले दादाने सांगून द्यावं की माझा मुलगा देश सेवा करतोय बा। ही जी मंडळी बसलेली ना, खंतर प्रवास 24 वर्ष 22 वर्ष करून सर्व गरीब कुटुंबाचे मुलं आणि एकदम निष्ठावंत इमानदारीची नोकरी फक्त आर्मी आहे। वेतन आणि वतन, सैनिक जगतो वतनसाठी आणि बाकी मंडळी जगते वेतनसाठी। सत्य तो 24 तासाचा प्रहरी आहे, 24 तासाचा 6 महिने सुट्टी मिळत नाही। मुला बायकोचा, आई वडिलांचा फोटो बघून जगावा लागतो। ज्या दिवशी आपल्याकडे होळी असते, दिवाळी असते, हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे 12 महिन्याचे 12 सण असतात, पण त्या सैनिकाला कुठला सण तेव्हा नसतो। आणि ज्या दिवशी त्याला परिवाराची आठवण येते, आपल्या पाकिटामध्ये फोटो बघून रडून येतो, आपल्या कार्यक्रमात तो कंटिन्यू जातो। आणि आपल्या मनपसंताचे कुठलेही भोजन नसतं, जे शासकीय कार्यप्रणालीमध्ये बनतं तेच खावं लागतं। आपण ताई भाजी आवडतं, लगे लोणचं शेत लोणचं नाही आवडतं तर दुसरं शेत, तसा कुठलाही प्रकार नसतो मिलिटरी। आज लोकेश दादा याला विचारा, जो सैन्यात जातो त्याची सकाळ 3:30 वाजता होते, किती 3:30 रात्री 10 वाजता झोपतो, त्याच्यानंतर त्याची नाईट ड्युटी पण आहे, मोबाईल जमा आहे, बऱ्याचशा प्रसंगांना सामोरी जावं लागतं। तुम्ही निश्चित रूपी आमचे मार्गदर्शक संदीप सांगळे सर आणि सुनील कॅरियर अकॅडमी यांचा जोश बघितला, निश्चित रूपी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि तुम्ही या भारत मातेच्या कामी येणार आणि निश्चित रूपी तुमच्या वडिलांचं नाव मोठं करणार, कारण तुम्हाला गुरुमध्ये चांगली लावलेली आहे। तुम्ही टाटा बाटा अंबानी अंदानीचे मुलं नाही, मित्राचे मुलं आहे। परिस्थितीची जाणीव ठेवा आणि भारतीय सैन्याचा मुलगा गेला ती 50 एकर जमीन कमवण्यापेक्षा फक्त एक मुलगा आर्मीत पाठवा बस। त्या बापाचं नाव उंच होतं, कारण आमचे आबासाहेब म्हणजे परवीन ठोके राजपूत साहेब या नाशिक तालुक्याची मुलूक मैदान टोक आहे। सैनिकांचं अस्तित्व आहे, सैनिकांचे प्रेरणास्थान आहे आणि आबांच्या हातून जे पण कामं करतात ते अगदी सत्य हिसाब रोकडा प्रेम सोबत जागेवर डिसिजन, जागेवर विषय, खोटं बोलणार नाही, ते कोणाला राग आला चालेल, पण आबासाहेबांचा विषय डायरेक्ट असतो की भाऊ तुझं माझं जमणार नाही, पण असं असंच होईल। असे आमचे आबासाहेब आहेत। आबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून लोकेश दादा देखील मॅकनाइज मध्ये जातोय। मॅकनाइज इन्फंट्री लढाईच्या वेळेस टँक रेजिमेंट असतात, टँक तुम्ही बॉर्डर पिक्चर बघितला असेल, शेवटची जेव्हा लढाई दाखवतात तो सुनील शेट्टी एक अँटीटाईम माइंड ठेवतो आणि ते रणगाडे येतात, आपल्या शिक्या भाषेत आपण रणगाडे म्हणतो, तर त्या रेजिमेंट मध्ये लोकेश दादा जात आहे। लोकेश दादा हे भारत आणि वडिलांनी देखील खंतर प्रवास त्याच बटालियन मध्ये केलेला आहे। ते निश्चित रूपी माझे गुरुवर्य मार्गदर्शक आहेत। निश्चित रूपी आई वडिलांचा लोकेश दादाला सपोर्ट होता। आज तो भारतीय थलसेनेत जातोय। आज तुम्ही कितीही पैसे द्यावं पण वरती अंबानी बी घालू शकत नाही। या वरतीसाठी पहिली शारीरिक चाचणी द्यावी लागेल, तुम्ही मेडिकली फिट पाहिजे आणि नंतर तुम्ही पेपर पास झाला पाहिजे। अशा 3 चाचणी अवघड द्यावा लागतात आणि सर्व शिशिकेली कॅमेऱ्यात झालेल्या आहे आता। त्यामुळे भरती प्रक्रिया जर करायची असेल, मनापासून करायची असेल, तर एका विद्यार्थ्याने अकॅडमीमध्ये 10 किलोमीटर तरी पळलं पाहिजे। आणि आपण कुठे कमी पडतोय हे परत तुम्ही सर्वांना विचारलं पाहिजे, नाही तर आई वडिलांनी टाकलं आणि फक्त बोट मारत राहायचं, इंटरनेट बघत राहायचं, त्याला महत्व नाही भेटा। खूप मोठं नाव आणि इंडियन आर्मी अशी नोकरी आहे आतापर्यंत जवानांवर कोणी
थोडा उडवलेला नाही का की प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे भ्रष्टाचार सापडतोय. फक्त महाराष्ट्राचा मला वाटतं तो एक IAS अधिकारी तुकाराम मुंडेच आहे, त्याला नमन करतो. तो ज्या एरियात राहतो का त्या एरियात भ्रष्टाचार होतो, बाकी एरियात होत नाही असं वाटतं. खूप खराब परिस्थिती आहे. आणि ते नेटच्या पेपर फुटीमध्ये त्या दिल्लीला तुम्ही मुलं बघा, सर्व गरीबाचे मुलं आहेत. एका तरी मंत्र्याचा, आमदारचा, खासदारचा, उद्योगपतीचा पोरगा आहे का? कोणाची मुलं आहेत? सर्व गरीबाचे आहेत. तर ही गरीबाची जाणीव ठेवा. तुम्ही मिलिटरी मध्ये जरी गेला तरी ग्रॅज्युएशन कंप्लीट करा. डिपार्टमेंट थ्रू तुम्ही भारतीय सैन्यात लेफ्टनंट एअरफोर्स मध्ये जाल. एक मुलगा जर एअरफोर्स मध्ये अधिकारी बनला, नेव्हीत बनला, आर्मीत बनला तर एक कलेक्टर पेक्षा मोठंच काम त्याचं आहे. तर सैन्यात जाणारा हा शेतकऱ्याचा मुलगा असतो. भारतमध्ये 2-2.5 वर्ष कोविड सारखं महामारीचं वादळ आलं होतं, त्यावेळेस कलेक्टर ऑफिस बंद, रेल्वे बंद, सर्व बंद. पण माझा शेतकरी थांबला नाही, माझा सैनिक झोपला नाही. म्हणून तो शिमण्यावर आहे. म्हणून आपल्या घरात आपण सुरक्षित आहोत. आणि माझा शेतकरी जेव्हा पेरेल तेव्हा राष्ट्रपतीपर्यंत जेवेल. म्हणून झोपताना माझ्या सैनिकाला आठवण करा, रात्री जेवताना माझ्या शेतकऱ्याला. लाल बहादूर शास्त्री यांनी आपल्या कार्यकाळामध्ये सांगितलं होतं की भारत के आस्था अगर कहना है तो जय जवान जय किसान कहना है. कारण माझा सैनिक आणि माझा शेतकरी, आणि शेतकऱ्याचाच मुलगा तिकडे बाँड्रीवर आहे, शेतकऱ्याचाच मुलगा बाँड्रीवर आहे आणि शेतकरी त्या मातीला येईल पावसा म्हणत आहे. जय जवान जय किसान हे कॉम्बिनेशन अगदी व्यवस्थित आहे आणि पुढे चांद सूर्य अशापर्यंत चालत राहणार आहे. आणि सैन्यात शेतकऱ्याचा मुलगा जातो, ती देश सेवा करतो. आणि निश्चित रूपी आमचे सैनिक सुद्धा आज चांगल्या चांगल्या ठिकाणी आहेत. काही आमचे माजी सैनिक डिप्टी कलेक्टर पर्यंत सुद्धा गेले आहेत, रिटायरमेंट नंतर. तर निश्चित रूपी एक कष्टाचा पैसा असतो, 6-6 महिने परिवार सोडावा लागतो. परिस्थिती सैनिकाला सर्वात मोठा नंतरचा विषय की सैनिकामागे असणारी त्याची पत्नी. का 6 महिन्यात सुट्टीच भेटत नाही, ती माता माऊली फक्त निर्णय बघून जाते, कॅलेंडरवर टिक मार्क करून ठेवते की साहेबांनी सांगितलंय की मी 22 जुलैला घरी येईल. पण 22 जुलैला सुट्टी भेटत नाही, काहीतरी आघात होतो आणि सांगतात पुढच्या महिन्यात सुट्टी भेटेल. ती माता फक्त निर्णय बघून जाते आणि वरून टीव्हीवर न्यूज दाखवतात की जर ब्लास्ट हो गया, उग्र आतंकवादी हमला हो गया, हे हो गया. तुम्हाला सांगायचं सर्वात अजून मोठा बलिदान असेल तर त्या मातेचा आहे. गरीबाची मुलगी असते, 12वी कम से कम 12वी पास असते आणि फौजी ड्युटीवर गेल्यावर सर्व परिवाराचं संगोपन करावं लागतं. त्या मातेचे 4 गुण संपन्न राहावे लागतात. डोक्यावर पदर, पतीचा आदर, संसाराची कदर आणि तिला जनावकर करून घेत जातात. तर असं सैनिकाच्या बलिदान आहे. आणि लोक दादा आबा आर्मीत होते, तू आर्मीत जातो आहे, तू रेग्युलर आर्मीत जातोय कारण तू इलेक्शन मध्ये आहे, त्याच्यामुळे तू फिक्स आणि फायनल आहे. त्यामुळे तुला आबांना जीव लावावा लागेल. आणि नाहीतर मग तू पण म्हणशील हा तो हमारे दो विषय संपला. तर तुला निश्चित रूपी आबांच्या काही कष्टाची जाणीव ठेवून तुला पुढे सैन्य दलात नोकरी करून आबा जसं सेवानिवृत्त नंतर काम कमवता आहे तसं तुला कमवावं लागेल. निश्चित रूपी त्या ठोके कोळाचा तू झेंडा त्या दिल्लीपर्यंत लावलेला आहे. तर प्रसंग अभावी आज आपण इथे जमलेले आमचे सर्व गुरुवर्य, मार्गदर्शक असतील, सैनिक सम्राट असतील, सोयरेदारे असतील, अकॅडमीचे सर्व स्टुडंट असतील, यांच्या वतीने मी हेच सांगतो, सैन्य आणि आर्मी कुठल्याही नोकरीचा दर्या नाहीये. आमचे श्री बिपिन रावत साहेब सांगायचे, आज ते जरी स्वर्गीय असले की भारतीय सेना कोई नौकरी का जरिया नाहीये. पहिले देश सेवा, बाद में पेट पूजा. असा प्रसंग सैन्याचा आहे. आणि विषय सैन्य, आज तुम्ही मला सांगा की कारगिलची लढाई झाली, त्यामध्ये इंडियन आर्मी सगळ्यात अव्वल दर्जात आहे. आणि आपल्या आटलेली पाटलेली भोपाळचे फायर झाले, आपण कारगिल विजयी झालो. आता 26 जुलै येते. कारगिल मध्ये आपल्या जवानांनी असे असे प्रसंग केलेले आहेत की कधीतरी ते प्रसंग सांगताना सुद्धा रडू येतात. नागा रेजिमेंट 1st नागा 2nd नागा यांनी पाकिस्तानाचे तुकडे करून त्या हेल्मेट मध्ये शिजून टाकले. असे आपले सैनिक आहेत. तर प्रसंगामध्ये तो जाऊया, तो विषय अलग आहे. 2006 मध्ये माझी पोस्टिंग गुलमार्गला होती. गुलमार्ग, सोनामार्ग आणि तो पाकिस्तान जवळचा एरिया आहे. त्या एरियामध्ये गेल्यानंतर जामर लावलेले असतात, आपला मोबाईल काम करत नाही.
तर मग मोबाईल काम करत नाही, आपण 5 मिनिटं पत्नी मुलांपासून आई वडिलांपासून दूर राहू शकत नाही. तर आम्ही विचार केला, आता नवीन मोबाईल आले, एंड्रॉइड फोन आले, पत्नीचा चेहरा बघायला मिळेल, किंवा मग आपण आता रोज पत्नीचा चेहरा पाहू, आईचा चेहरा पाहू. पण तिथे टावर भेटत नव्हतं, तर रोज आम्ही फक्त 100 रुपये ATM मधनं काढायचो आणि पत्नीला मेसेज यायचा की माझे प्रभू आज जेवण राहिलं. अशी सैनिकाची लाईफ आहे. अशा लाईफ मध्ये जगावं लागतं. सैन्यात जाणं सोपं आहे, पण तिथे गेल्यानंतर त्या ड्युटीचा जिम्मेदारीचा आपल्यावर चुम्मा पडतो, ते भलीभाती घ्यावं लागतं. आणि तुम्ही मला सांगा, जर इंडियन आर्मीत गेले आणि पळून आले तर गावात कोणी चांगल्या नजरेने बघतं का? अहो पहिले बघा, अहो बोगस बघा. तर हे विषय असतात, ते लेबल लागून जातं. त्यामुळे निर्धार पक्का करा. आणि निश्चित रूपी मुलींची संख्या म्हणजे सेना मिलिटरी पोलीस मध्ये बऱ्यापैकी आता वाढलेली आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा मोठा स्कोप आहे. एअरफोर्स मध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता. कारगिलच्या लढाईच्या पहिले जर आपत्तीजनक स्थितीमध्ये आमचा जवान शहीद झाला तर त्या जवानाचं पार्थिव शरीर सुद्धा गावात यायचं नाही. फक्त आई वडिलांना फोटो पाठवले जायचे, त्याचा एक मिलिटरीचा बक्सा पाठवला जायचा आणि फक्त एक लेटर यायचं की तुम्हाला अशी जवान की शहादत केली गेली. आणि तो ज्या बटालियनचा असायचा त्या बटालियन मध्ये शाही सोबत त्याचा अंत्यविधी करून दिला जायचा. तर अटल बिहारी वाजपेयी भारताचे प्राईम मिनिस्टर स्वर्गीय भारतरत्न यांनी संविधान मध्ये तरतूद केली कि मेरे देश का जवान किसी जगह में आपत्तिजनक स्थिति में अगर शहीद होता है, शहादत मिलती है, तो उसको उसके पार्थिव शरीर को मातृभूमि कर्मभूमि में शान शौकत के साथ, तिरंगे के साथ, राष्ट्रीय सलामी के साथ, गॉड ऑफ ऑनर के साथ सलामी दी जाएगी. वो जवान को अंत्यविधी उसके गाँव. तर 99 नंतर हा आमचा कार्यकाल बदललेला आहे. आणि ते संसद मध्ये भाषण सुरू व्हायच्या पहिले म्हणायचे कि भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, एक चीता जागता राष्ट्रपुरुष है, ये नंदन की धरती है, वंदन की धरती है, यहाँ की नदी नदी गंगा है, यहाँ का कंकड़ कंकड़ शंकर है. हम जिएंगे भी तो भारत के लिए, मरेंगे भी तो इस भारत के लिए. मरने के बाद अगर बैठी हुई गंगा में हमारी अस्थियों को कोई सुन लेगा तो ये क्या आवाज आएगी? भारत माता की जय, भारत माता. तुम्ही बघितलं असेल पुलवामा अटॅक, ईस्ट इंडिया कंपनीने 150 वर्ष या भारतावर राज्य केलं. ती सोडून गेल्यानंतर जर सर्वात मोठा आघात झाला असेल, सर्वात जास्त जर सैनिक धारातीर्थी झाले असतील तर त्या लेखपुराला पुलवामामध्ये 45 जवान गेले. जाणारे कोण होते? गरीबाचे मुलं, शेतकऱ्याचे मुलं. कोणाचा बाप गेला, कोणाचा पती गेला, कोणाचा मुलगा गेला, कोणाचा भाऊ गेला. आणि जाणाऱ्यांचं वय फक्त होतं 35च्या आत. कोणाचा मुलगा गेला फक्त गरीबाचा. या मीडियाने फक्त 4 दिवस हेडलाईन दाखवली. 4थ्या दिवसानंतर हेडलाईन सुद्धा आली नाही. 250 किलो RDX भारताच्या सर्वात मोठ्या ताफ्यात लेखपुराला घुसतो आणि एका गाडीतले सर्व जवान निस्तनाबूत होतात. आणि नंतर फक्त मोठे देशाचे राजकीय नेते सांगतात की इनका बलिदान होईल तर नाही जाएगा. तर तुम्ही मला सांगा, अशा परिस्थिती इंडियन आर्मी किंवा पॅरामिलिटरी फोर्स मध्ये आहे, त्यांच्यामध्ये राजकारण नसतं तर त्यांच्यावर राजकारण केलं जातं. आणि आपली राजकीय पोळी भासली जाते की इंडियाची आपली बदनसीबी आहे. तिची मोठी आपले जवान सज्ज असतात. आता तुम्हाला सर्वात प्रथम मेन पॉइंट, ज्या वेळेस तुम्ही लेह लडाख काश्मीर अरुणाचल प्रदेश सिक्कीम या ठिकाणी पोस्टिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी वर्षातनं 4 महिने बर्फ पडतो. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी. बर्फ पडल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे रक्त असतं ते रक्त गोठलं जातं. रात्री ते रक्त गोठलं जातं, झोप येत नाही आणि गरम पाण्यात आपले पाय बुडवा लागतात. तेव्हा ते रक्त गोठलेलं रक्त आपलं सर्क्युलेट होतं, तेव्हा झोप येते. अशी प्रसंग अभावी आहेत. आणि त्यासाठी जर काम केलं असेल, त्या दिल्लीमध्ये जे आमरण उपोषणला सोनम वांगचूक बसलेले आहेत ना, त्यांनी ते आमच्यासाठी FRP अवेलेबल करून दिलेले आहेत. FRP म्हणून आम्ही आर्मीत त्या झोपडीला संबोधतो. पण ते सौर ऊर्जाचे घर आहेत, त्या घरात गेल्यानंतर बाहेर मारण्यात जरी असला तर तिथे आम्ही आरामात झोपू शकतो. असा प्रसंग आहे. सोनम वांगचूकची बाजी याच्यामुळे मानतोय की जवानांसाठी, हिमप्रवरींसाठी त्यांनी मोठं काम केलेलं आहे आणि त्या सरकारने विचार केला पाहिजे. निश्चित रूपी मी माझ्या सर्व आलेल्या मान्यवरांच्या वतीने, आबासाहेब प्रवीण टोके राजपूत आमचे सैनिक सम्राट यांच्या वतीने त्या सरकारला एक छोटासा शिपाई वंदन करतो की त्या व्यक्तीचं अमूल्य योगदान आहे भारतासाठी, भारतीय आर्मीसाठी. तर असो
लोकेश दादा, तुम्हाला पुढचा प्रवास आणि पुढचा पडाव युनिट मध्ये जाऊन करायचा आहे. आता तुमची ट्रेनिंग संपली आणि ट्रेनिंगचा विषय असतो सकाळी 3:30 वाजता उठणं, त्यानंतर स्वतःचं मेंटेनन्स स्वतः करणं, स्वतःची कपडे स्वतः धुणं, स्वतःचे बर्तन भांडे जे काही मेंटेनन्स असेल ते स्वयं करणं आणि त्यानंतर सकाळी 6 वाजल्यापासून तर दुपारी 1:30 वाजेपर्यंत तुम्हाला ट्रेनिंग करायची आहे. मागे पिट्टू झोला वगैरे घेऊन. त्यामुळे तुम्ही तिथे गेल्यावर ऑटोमॅटिक शिका. पण एक सैन्याची परिस्थिती खूप अवघड असते. ज्याने ट्रेनिंग केली त्याची 90% जिंदगीतला सर्वात खंचट प्रवास पार झाला. आता लोकेश दादा बटालियन मध्ये जाईल, त्याला आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो. वा लोकेश दादा, आता तुम्ही जाताय मॅकनाईक इन्फंट्री मध्ये. आबांची मॅकनाईक इन्फंट्री मध्ये बडे आणि आला अधिकाऱ्यांची ओळख आहे, तशी तुम्हाला अडचण येणार नाही. पण आबा सांगतील, आबा फोन करतील, अशा विषयावर राहू नका. स्वतः सज्ज व्हा. आपण एक राजपूत कुटुंबाचे शूरवीर आहात. भोगे परिवाराचं नाव आहे आणि आबांचं नाव तुम्ही मालेगाव तालुक्यात, नाशिक जिल्ह्याच्या महाराष्ट्रात कोठे केलेलं आहे. आम्हाला सैनिकांना गर्व आहे की सैनिक का बेटा सैनिक. असो साहेबांनी, सर्व मान्यवरांनी माझं आदर व्यक्त केलं. आमच्या हिरे सरांनी, संदीप हिरे सरांनी त्यांच्या अकॅडमी एवढ्या वेळ शांततेचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर ठेवला. मी सदैव तुमचा ऋणी राहील. जाता जाता थांबता थांबता लोकेश्वर आमच्या सैनिकांवर एक दृष्टांत सांगतो. आटपाट गाव असतं, सुंदर असं गाव असतं आणि त्या गावामध्ये अगदी सुखी संपन्न जनता असते. टाटकरी, मायकरी, वारकरी संप्रदाय, सर्व लोक, सर्व धर्मीय लोक गोडी गुलामीने जगत असतात. मेचा महिना असतो, मे सर्वात कडक उन्हाळा, मेचा महिना, आणि त्या मेच्या महिन्यात त्या गावाला आग लागते. आग लागल्यानंतर गाव अस्ताव्यस्त होतं, जीवन विस्कळीत होतं आणि गावाच्या बाजूला एक पिंपळाचं मोठं झाड असतं. त्या झाडावर 4 कावळे चिमणी राहतात. तर ते 4 कावळे आणि ती चिमूताई विचार करते, आता जर या गावाचं जनजीवन अस्ताव्यस्त झालं तर आपल्या पोटाला जागा पाणी कुठून मिळणार. पण मग ती चिमूताई, छोटासा जीव, आपल्या चोचेत एक थेंब पाणी घेते ते आग्यावर टाकते, एक थेंब पाणी घेते ते आग्यावर टाकते. ते 14 कावळे तिला असतात. चिवताई, तू वेडी का पुरी, तुझ्या एका थेंबाने ही आग विझणार नाही. तुझ्या एका थेंबा पाण्याने ही आग विझणार नाही. मग चिवताई सांगते, दादा हे मला देखील माहिती आहे, पण ज्या दिवशी या गावाचा इतिहास लिहिला जाईल, तुमचं नाव वाचण्यामध्ये असेल आणि माझं नाव आग विझवण्यामध्ये असेल. आम्ही सैनिक लोक कोणाला दाखवत नाही, चमकोगिरी करत नाही. ज्या दिवशी आमचा धोला चिमटा उचलला त्या दिवशी बटालियनला रिपोर्ट. बटालियन मध्ये गेल्यानंतर आमचा सिव्हिल जनतेशी 99% संपर्क असतो आणि तो असतो फक्त मोबाईलवर. युनिटचे डिसिप्लिन असतात, खूप नियम आणि रेग्युलेशन असतात. प्रसंगाभावी 6-6 महिने सुट्टी भेटत नाही. नाही तर आता लोक तिथे कुठे नाशिकला राहायला जाईल, त्याच्या बाजूला तलाठी अप्पा असतील, शिक्षक असतील, ग्रामसेवक अप्पा असतील, ते रोज आपले मुलं घेऊन संध्याकाळी दाबेली खायला जातील आणि त्यांचे मिसेस फक्त कारलेवर नाही बघून जगेल. हा सैन्याचा सर्वात मोठा त्याग असतो आणि त्याला सुद्धा सर्वात प्रसंग आवाई 20-22 वर्ष या जवानीला त्या भारत मातेच्या रक्षणासाठी त्यागावा लागतो. तर हा सर्वात मोठा आज वीरनारी वीरताई बचवताई देखील मंचावर आहेत. आज मी सांगतो, वीरनारी वीरमाता यांना कधीतरी जाऊन विचारा की तुमचं जीवन काय आहे. लाखो कोट्यावधी रुपये राहू द्या, पण ते संसाराचं लेणं असतं हे त्यांच्यात नाही. काही मुलांना बाप कळत नाही. आज प्रसंग असा जाणारा कोण असतो, तो शेतकऱ्याचा मुलगा असतो. तर प्रसंगाभावी खूप काही बोलूशे वाटतंय, बाकीच्यावर त्यांनाही बोलायचं असेल, मी निश्चित रूपी लोकेश दादा तुम्हाला त्रिदल सैनिक सेवा संघ, आदिवासी सैनिक मालेगाव, संपूर्ण नाशिक जिल्हा यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी अगदी मनभावात शुभेच्छा देतो. आबासाहेबांचं नाव आणि त्यांची कॉलर तुम्ही टाईप केलेली आहे आणि तुमच्या कार्यक्रमाला आज आलेले सर्व सुनीदीप अकॅडमीचे विद्यार्थी निश्चित रूपी येणाऱ्या आगामी भरतीत जास्तीत जास्त भरती होतील अशी शिवचरणी भोलेनाथ चरणी प्रार्थना करतो.